पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी आरोपींना कोठडी देण्यात आली। डॉक्टर अजय तावरे, शिवराई हळनोर आणि अतुल घटकांबळेच्या कोठडीमध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे। तर पुणे कोर्टाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचं पाहायला मिळते। महत्त्वाची आणि मोठी बातमी, कोठडीमध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे। नाही, त्या संदर्भातलं आम्ही असं सांगितलं की त्या बाबतीत स्पर्श न करता तपासाला जो काही सहकार्य आहे ते चालूच आहे। त्यांच्याच कोठडीत आमचे आरोपी असल्याने त्याबाबत कुठलंच विवेचन आम्ही केलेलं नाही। जो 7 दिन की कस्टडी दी गई है, हिंदी में बता दीजिए। 7 दिन की जो कस्टडी दी गई है उसमें आप लोग कह रहे हैं कोई भी सीसीटीवी में तावड़े नजर नहीं आ रहे हैं। नहीं, ऐसा नहीं कहा गया। नो, ऑन द कॉन्ट्री हमने यह आर्गुमेंट किया है, बहस की है कि सीसीटीवी में जो दिख रहा है उसके लिए पुलिस कोठडी की जरूरत नहीं है। जो पुलिस कोठडी की जो सीसीटीवी इमेजेस, मोबाइल, ये जो तंत्रज्ञान है इसमें जो दिख रहा है, जो सुना गया है, जो चैट्स है, उसके ऊपर एक्सप्लेनेशन की जरूरत नहीं। जो कुछ डाटा है वो तो आने वाला ही है। इस तावड़े अग्री अपॉन द तावड़े के विधिज्ञ आपको ज्यादा जानकारी दे सकते हैं। डॉक्टर तावडे हे ससून हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये काम करतात। डॉक्टर तावडे यांच्या अंडर सीएमओ येत नाही। डॉक्टर तावडे आमचं पहिल्या दिवशीपासूनच तेच म्हणणं आहे। डॉक्टर तावडे घटना ज्या दिवशी घडलेली आहे त्या दिवशी रजेवर होते। डॉक्टर तावडे त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसूच शकत नाहीत, त्यामुळे ते तिथे नसतात। त्यांच्या अंडर सीएमओचा विभाग येत नाही। सीएमओ ही इंडिपेंडंट बॉडी आहे। फॉरेन्सिक डिपार्टमेंट हे पूर्णपणे वेगळं आहे। फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या अंडर सॅम्पल्स घेणं लिव्हिंग पर्सनचे हे काम येत नाही। तर पुणे कोर्टाने 7 दिवसांची आता पोलीस कोठडी सुनावलेली आहे। हळनोर आणि अतुल घटकांबळेच्या कोठडीमध्ये वाढ करण्यात आली, तर डॉक्टर अजय तावरेच्या कोठडीत देखील आता वाढ करण्यात आलेली आहे। तर पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी आरोपींना कोठडी वाढवण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।